आधी आमदार फोडाफोडी व्हायची, आता खासदार फोडाफोडी झाली आणि आता सगळ्यात नवीन ट्रेंड आलाय म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याची, गोरगरिबाची लेकरं जी रक्ताचं पाणी करून शिक्षण घेतात त्यांचे पेपर फोडायचा ट्रेंड. हा पेपर फोडायच्या ट्रेंडच्या विरोधामध्ये विद्यार्थ्यांना एकत्र यावं लागेल. तुमच्या समोर आम्ही उभे आहेत, तुम्हाला फक्त पाठीमागे उभं राहून एकत्रित येऊन या सरकारचा जाहीर निषेध करावा लागेल आणि आपले हक्क आपल्याला मिळवावे लागतील. बरोबर. नमस्कार. 6 तारीख जुलै महिना, वेळ सकाळी 10 वाजता आपल्याला यायचे क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर. हे जे आंदोलन आहे, तुमच्यावर जो अन्याय व्हायला आहे, पेपर फुटीचा अन्याय असेल, MPSC मध्ये अलीकडे चाललेला सावळा गोंधळ असेल, प्रत्येक परीक्षा ज्या ऑनलाईन व्हायला त्या ऑफलाईन कशा झाल्या पाहिजे, त्यानंतर हे जे काही नॉर्मलायझेशन तुमच्या बोकांडीवर बसवलंय ते कसं बंद झालं पाहिजे, तुम्हाला या शैक्षणिक चळवळीमध्ये येत असताना जे काही ज्या समस्या असतील त्या कशा मिटवल्या पाहिजेत, त्यासाठी शिक्षकाचं काम असतं की तुमच्या सोबत नाही, 2 पावलं पुढे जाऊन त्यानं लढलं पाहिजे. ते लढण्यासाठी आम्हाला एकत्र यायचे. याचा कोणी नेतृत्व नाही, याला कोणी नेता नाही. इथे येणारा प्रत्येक जण ज्याच्यावर अन्याय व्हायला तो अन्यायग्रस्त विद्यार्थी आहे. म्हणून बाळांनो, आपल्याला यायचे 6 जुलै 2026, वेळ सकाळी 10 वाजता. ठिकाण आहे क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर. आयोजक आहे विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र राज्य. तुम्ही असाल, आम्ही पण येऊ आपल्या न्याय हक्कासाठी, शिक्षण वाचवण्यासाठी. धन्यवाद. हे शेवटची संधी आहे. तुम्ही एकत्र नाही आलात तर त्याच्यानंतर आंदोलन उभं राहणार नाही आणि तुमचे हक्क, तुमचा न्याय अन्यायामध्ये रूपांतरित होणार आणि तुमच्या पाठीमागं कोणच उभं राहणार नाही. त्यामुळं यायचंय सर्वसामान्य शेतकऱ्याच्या लेकरांनो, तुम्हाला क्रांती चौकात यायचंय क्रांती घडवण्यासाठी.